कल्याण परिमंडल 3 की टीम की बड़ी कार्रवाई। विशाखापट्टनम के जंगलों से गांजा सहित आरोपी गिरफ्तार। मुंबई से करीब 1800 किलोमीटर दूर विशाखापट्टनम केरल के जंगलों में छुपे नशीले पदार्थ के 4 आरोपियों को कल्याण डीसीपी की टीम ने वहां जाकर गिरफ्तार किया है। जहां कोई नेटवर्क काम नहीं करता, वहां ये नशे के सौदागर वॉकी टॉकी की मदद से यह कारोबार चलाते थे। उनके पास से हथियार, बंदूक, पिस्टल, गाड़ियां भी बरामद हुई। थाने पुलिस कमिश्नर आशुतोष डुमरे तथा अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चौहान के मार्गदर्शन में कल्याण के डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे, गड़कपाड़ा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक डॉक्टर वाघमोड़े की टीम ने ठाणे, मुंबई, पुणे, शोलापुर शहर तथा अकलूज में छापेमारी करके नशे के सौदागरों की पूरी टीम को जेल की सलाखों के पीछे पहुंचा दिया। कुल 13 आरोपियों की गिरफ्तारी हुई। विशाखापट्टनम से कुल 70 लाख रुपये का गांजा बरामद हुआ है, जो कि बिक्री के लिए कल्याण, भिवंडी, उल्लासनगर, अंबरनाथ, बदलापुर, डोंबिवली, मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई के एजेंटों को लाया जाता था। ऐसी जानकारी अतिरिक्त पुलिस आयुक्त श्री संजय जाधव ने दी। ठाणे पुलिस कमिश्नर श्री आशुतोषजी डुमरे सर, जॉइंट कमिश्नर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डीसीपी झोन 3 अतुल झेंडे, त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे पीआय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी ठाणे शहर, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। एकंदरीत 13 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे। आमच्या टीमनी तिथे जाऊन 1800 किलोमीटर इथून जाऊन इथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधन नाही, तिथं रेंज नाही, तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती। कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत, त्याच्यात कारतूस आहेत, गाड्या आहेत। अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती, आमच्या 4 टीम होत्या, त्या 4 टीमनी एकाने सोलापूरमध्ये, एकाने अकलूजमध्ये, एकाने विशाखापट्टणममध्ये, काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 13 आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ 70 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये 115 किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट, पिस्टल, त्याचबरोबर गाड्या, हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, कल्याण आहे, शिवफाटा आहे, या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेला आहे। असं एकंदरीत 13 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि माननीय सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे।